जळगाव शहराचे उपमहापौर मनोज चौधरी यांनी मंगळवारी निमखेडी परिसरात असलेल्या कचरा फॅक्टरीला भेट दिली. निवडणूक काळात कचरा फॅक्टरीचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले होते. त्यामुळे पदभार घेतल्यावर उपमहापौर मनोज चौधरी यांनी मनपा अधिकाऱ्यांना सोबत घेत कचरा फॅक्टरीला भेट दिली. दिवसाला 350 टन कचरा येथे जमा होतो, परंतु फक्त 100 टनावर प्रक्रिया होत असल्याने उरलेला कचरा पेट घेतो व त्यामुळे परिसरात धूर आणि दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. उपमहापौर मनोज चौधरी यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत याबाबत ज्या अडचणी असतील त्या तात्काळ दूर करा असे सांगितले. माध्यमांशी बोलताना उपमहापौर मनोज चौधरी म्हणाले की गेल्या 13 वर्षापासून येथील नागरिकांना याचा सामना करावा लागत आहे. याची जबाबदारी आमची आहे. ही समस्या सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू. संदीपाल वानखेडे, जनसंवाद लाईव्ह, जळगाव. की गेल्या 13 वर्षापासून ही जी कचरा फॅक्टरी हा जो डम्पिंगचा जो एरिया आहे तो 13 वर्षापासून ही तर काहीच प्रोसिजर सुरू नव्हती. आम्ही आज पाहणी केलेली आहे. मी असेल, आमच्या प्रभागातील सर्व नगरसेवक असतील, आम्ही मुख्य अधिकारी योगेश बोरोले असतील, प्रकाश पाटलांना सुद्धा बोलवलं होतं आणि आम्ही त्यांच्याकडनं माहिती घेतली. जवळपास 350 ते 350 टन रोज आपल्याकडे इथं कचरा येतो आणि त्याच्यावर बायोमायनिंग फक्त 100 टनावर होते. अजूनही आपल्याकडे सेव्हिंग होते. तर त्याची आज तुम्ही परिस्थिती बघितली असेल की हा धुरेचा प्रमाण जो आहे माझ्या परिसरात, म्हणजे आम्ही चारी नगरसेवक गेल्या जवळपास 10 वर्षापासून लोक सातत्याने इथं लहान मुलांना दमाचा आजार असेल, ज्येष्ठ नागरिकांना दमाचा आजार असेल, श्वास घ्यायला त्रास होतो आहे. तर आम्ही वारंवार विनंती करतो या लोकांना, पण अतिशय 2.5 वर्षापासून, मागील 2.5 वर्षापासून खूप इथं असे बोगसपणा चालू आहे. आम्ही सगळ्या साहेबांना आता बोलून सांगितलेलं आहे की ह्या पद्धतीने इथं ट्रॅक्टरमध्ये काय येतं आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे आणि याच्यापुढे आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही नागरिक म्हणून इथं प्रथम नागरिक पण असो, पण नागरिक म्हणून या परिसरातील सगळ्या नागरिकांची जबाबदारी आमची आहे. आम्ही तो सोडण्याचा प्रयत्न निश्चित करू. महापौरांनी जो काही मुद्दा मांडलेला आहे त्याच्यावरती गांभीर्यपूर्वक प्रशासन हे काम करतच आहे आणि घनकचरा व्यवस्थापन ही प्रशासनासमोरची खूप मोठी समस्या किंवा चॅलेंज आहे. तर त्याच्या बाबतीत जळगाव शहर महानगरपालिका अगदी गांभीर्याने कामकाज करत आहात. आपण सर्वांनी आता इथे बघितलंच आहे की गेल्या वर्षभरापूर्वी काय परिस्थिती होती आणि आता काय परिस्थिती आहे. बायोमायनिंग ही प्रगतीपथावरती कामकाज सुरू आहे. घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत इथे जे काही आपल्याला वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचे आहे, जसं की कंपाऊंड वॉल असेल, इंटरनल रस्ते असतील, त्याच्यानंतर सेग्रिगेशन केलेल्या कचऱ्यावरती प्रोसेसिंग करणं, त्याच्यासाठी विंडो प्लॅटफॉर्म तयार करणं, त्याच्यानंतर लिचेड टँक तयार करणं, DPR अंतर्गत ड्राय वेस्ट आणि वेट वेस्ट जे काय आहे त्याच्यावरती प्रोसेसिंग करणे, ह्या सर्व गोष्टींसाठी आपण निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यादेश दिलेले आहेत. सर्वासाठी जे काही मक्तेदार आहेत ते नेमलेले आहे आणि काम अगदी प्रगतीपथावर सुरू आहे. आणि संबंधित ज्या काही यंत्रणा आहे, बांधकाम यंत्रणा असेल, आरोग्य यंत्रणा असेल, यांना सर्वांना तशा सूचना देऊन हे काम अगदी जलद गतीने आणि वेळेत पूर्ण होईल याच्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.